सोलापूरकरांसाठी खुश खबर। संक्रांतीनंतर सोलापूर शहराला सकाळ संध्याकाळ पाणी। उजनी धरणावरील पंपाचे होणार प्रात्यक्षिक। समांतर जलवाहिनी या ठिकाणी थांबलेलीच। नोव्हेंबरमध्ये मुदत संपलेल्या सोलापूर ते उजनी या 110 किलोमीटर समांतर जलवाहिनीचे काम जानेवारी अखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे। उजनी धरणावरील पंप हाऊसवर महापालिकेने पाणी उपसा करण्यासाठी 1150 एचपीचे 4 पंप बसविले आहेत। त्याचे प्रात्यक्षिक 14 जानेवारी नंतर सुरू केले जाणार असून ते पंप जुन्या पाईपलाईनला जोडले जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीनंतर सोलापूर शहराला 4 दिवसाआडच पण सकाळी 2 तास व संध्याकाळी 2 तास असे दिवसातून 2दा पाणी सोडले जाणार आहे। नवीन शस्त्र परवान्यावर निर्बंध। सोलापूर जिल्ह्यातील 1325 जणांचे रद्द होणार शस्त्र परवाने। पोलीस आयुक्तांकडून शहरातील 20 शस्त्र परवाने रद्द। नेमकी कारणे काय? जिल्ह्यातील ग्रामीणमधील 4078 जणांकडे तर शहरातील 502 व्यक्तींकडे वैयक्तिक शस्त्र परवाने आहेत। त्यांनी स्वरक्षणासाठी पोलिसांकडून बंदूक वापरण्याचा परवाना घेतला। मात्र आता नवीन परवाने देण्याचे काम बंद करण्यात आले असून पहिल्यांदाच सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ग्रामीणमधील 1325 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून 72 ठिकाणी फिक्स पॉइंट तर 13 ठिकाणी नाकाबंदी असणार आहे। सोलापूर शहरात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। 3 पोलीस उपायुक्त, 4 सहाय्यक पोलीस आयुक्त, 17 पोलीस निरीक्षक, 41 पोलीस उपनिरीक्षक तसेच 735 पोलीस अंमलदारांची करडी नजर असणार आहे। तर शहरात 72 ठिकाणी फिक्स पॉइंट आणि 13 ठिकाणी नाकाबंदी पॉइंट उभारण्यात येणार आहेत। त्यामुळे या दिवशी धिंगाणा घालणाऱ्या आणि अवैध गोष्टींना चाप बसणार आहे। बालकामगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली। शेखर जयवंत पाटणकर वय 42 असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमधील धुसफूस वाढली असून बाजार समितीच्या निवडणुकीवरून आमदार विजय देशमुख व आमदार सुभाष देशमुख हे पुन्हा समोरासमोर उभे ठाकले आहेत। यंदा सुभाष देशमुख यांना आमदार सचिन कल्याण शेट्टी व आमदार देवेंद्र कोठे यांची साथ मिळत असल्याने बाजार समितीची निवडणूक हाय व्होल्टेज होणार असल्याचं चित्र आहे। कोल्हापुरात जप्त केलेले 2 कोटी तासगावातील सराफाचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले। नागाळा पार्क येथे एका हॉटेलजवळ थांबलेल्या कारमधून जप्त केलेली 1,98,99,500 रुपयांची रोकड तासगाव जिल्हा सांगली येथील सराफ माणिक पाटील यांची असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले। मागील कित्येक वर्षांपासून पुणे येथील प्रस्तावित नव्या विमानतळाचा मुद्दा प्रलंबित राहिला आहे। यासाठी अनेक नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केलेत, मात्र हा मुद्दा तसाच राहिला आहे। अशातच भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर या कामाला आता चांगलीच गती यायला लागली आहे। 2025 मध्ये जगाचा अंत अशा प्रकारे सुरू होणार। बाबा वेंगा यांनी केलेली धक्कादायक भविष्यवाणी। बाबा वेंगा हे नाव आपल्या सर्वांनाच माहीत आहे। शिवाय त्यांनी केलेल्या अनेक घटनांचे भाकीत बऱ्यापैकी खरे ठरले असल्याचंही बोललं जातं। तशी काही सत्यही समोर आली आहेत। दरम्यान 2025 मध्ये जगाचा अंत सुरू होण्यास सुरुवात होईल असं भाकीत त्यांनी केलं होतं। ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने एसटी बस पलटी, 9 प्रवासी गंभीर जखमी। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा एसटी आगाराची एसटी बस करमाळा कर्जत रस्त्यावर रायगाव तालुका करमाळाजवळ पलटी झाली असून यातील 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। रायगाव जवळ वळणावर स्टिअरिंगचा रॉड तुटल्याने ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। सोलापुरातील सिग्नलचे वेळापत्रक विस्कळीत। रस्त्यावर वाहने नसतानाही सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सिग्नल सुरूच, वाहनधारक वैतागले। सोलापूर शहरातील विविध रस्त्यांवर 16 सिग्नल सुरू आहेत। शहरात एकूण 20 सिग्नल असून त्यातील महिला हॉस्पिटल, भैया चौक, 70 फूट रोड व व्हिको प्रोसेस येथील 4 सिग्नल बंद आहेत। वाहतूक कोंडी नेमकी कोणत्या वेळेत होते याचा अभ्यास करून सिग्नल चालू बंद ठेवणे अपेक्षित आहे। पण सोलापूर शहरातील सिग्नल काही दिवसांपासून सकाळी 9 ते रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत सलग चालूच असतात असे चित्र दिसत आहे।